मे 2026 बद्दल एक गोष्ट आहे जी तुम्हाला कोणीच सरळ सांगणार नाही. हा महिना तुमच्या आयुष्यातील सर्वात शांत दिसणारा महिना आहे, परंतु आतून सगळ्यात धोकादायक पण हाच महिना असू शकतो. तुम्हाला या महिन्यामध्ये सगळं काही नॉर्मल वाटणार आहे, सगळं काही तुमच्याच कंट्रोलमध्ये आहे असंही तुम्हाला भासेल, परंतु काहीतरी तुमच्या मागे सायलेंटली बदलत आहे आणि जेव्हा तुम्हाला ते कळेल ना, तेव्हा खूप उशीर झालेला असणार आहे. आता आर्थिकदृष्ट्या हा महिना नेमकं कोणता सस्पेन्स घेऊन आलेला आहे तर पहा, महिन्याच्या सुरुवातीला पैशाबाबत तुम्हाला सगळं काही नॉर्मल वाटणार आहे. पैशाची आवक जी आहे ती एकदम योग्य रीतीने चालू आहे असं तुम्हाला वाटेल. पण इथे एक गोष्ट तुम्ही इग्नोर करत आहात. पैशाचा एक फ्लो कुठेतरी मिस होत आहे किंवा तो कमी होत आहे. जे वेगवेगळे सोर्सेस आहेत त्याच्यातील एक सोर्स हा कमी कमी होत आहे आणि ते तुमच्या लक्षात पण येणार नाही. तुम्ही जिथे ट्रस्ट करत आहात ना, अगदी तिथेच लीक होत आहे. विशेष करून 14 ते 19 मेचा जो काळ आहे, ती जी वेळ आहे ती खूपच डेंजरस आहे तुमच्यासाठी. लक्षात ठेवा. कोणताही मोठा आर्थिक इन्व्हेस्टमेंट असेल, लोन असेल, डील असेल, या काळामध्ये पूर्ण बहिष्कृत करायची आहे, करायचीच नाही आहे तुम्हाला. परंतु 22 मे नंतर मिरॅकल होऊ शकतं, कारण तिथून तुम्हाला पैशाचा फ्लो पुन्हा चालू होऊ शकतं. परंतु पैसा टिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे. ते तुम्ही टिकवण्यामध्ये समर्थ राहणार का, हा मोठा प्रश्न आहे आणि हा तुम्ही स्वतःलाही तो प्रश्न विचारा आणि त्याप्रमाणे कृती करून दाखवा. नेमकं अशी कोणती गोष्ट आर्थिक बाबीमध्ये घडणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. व्यावसायिक वर्गाला मात्र थोडासा भीतीदायक हा काळ आहे, कारण तुम्हाला या महिन्यामध्ये असं वाटेल की तुमचा व्यवसाय आहे, परंतु तुमच्याच हातात कंट्रोल राहिलेला नाही आहे. ही गोष्ट तुम्हाला नक्कीच या महिन्यामध्ये लक्षात येईल. कोणीतरी तुमच्यासोबत काम करत आहे असं व्यक्ती एक खूप महत्त्वाचा विश्वासू व्यक्ती असेल, परंतु त्या व्यक्तीचे इंटेन्शन जे आहेत ते ट्रान्सपरंट असणार नाहीत किंवा त्याची शक्यता खूप कमी आहे. मग ही गोष्ट ध्यानी ठेवा. व्यवसायामध्ये तुम्ही ज्या व्यक्तीवर सगळ्यात जास्त ट्रस्ट ठेवता, ज्याच्यावर खूप तुमचा विश्वास आहे, अगदी स्वतःपेक्षाही जास्त, तोच व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये सध्याच्या वेळेला एक कन्फ्युजन निर्माण करणार आहे व्यवसायाच्या दृष्टीने. एखादी डील तुमच्याकडे आपोआप येऊ शकते या महिन्यामध्ये, ती तुम्हाला खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटेल, परंतु ते एखादं हिडन ट्रॅप पण असू शकतं. नुकसान होण्याची शक्यता दाट आहे आणि त्यामुळे लगेचच कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. नवीन डील असेल तरीही योग्य ती पडताळणी करायची आहे, योग्य ती परिणामांची पण विचार करायचा आहे तुम्हाला. डॉक्युमेंट्स असतील, टर्म अँड कंडिशन्स असतील, ते सगळं नीट तपासा. अगदी लिगली प्रत्येक गोष्ट 2दा-3दा तपासा आणि मगच योग्य तो निर्णय घ्या, कारण या महिन्यामध्ये तुमच्याच जवळच्या व्यक्तीकडून तुमची फसवणूक होण्याची जास्त शक्यता दिसत आहे. आता नोकरी करणाऱ्यांसाठी कसा आहे हा काळ तर आपण पाहूयात. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला काही नवीन गोष्टींचा एक अंदाज येईल, म्हणजेच तुम्हाला निदर्शनास येईल की तुमच्या विरुद्ध काहीतरी कट रचलं जात आहे किंवा तुमच्या विरुद्ध काहीतरी शिजत आहे, पॉलिटिक्स होत आहे. कारण तुम्ही काम करता मेहनतीने, तुमच्यावर कामाचं प्रेशर पण आहे, वरिष्ठ मंडळी तुमच्यावर खूप ट्रस्ट करतात आणि त्यामुळेच तुम्हाला खाली पाडण्यासाठी काहीतरी शिजत आहे. तर तुम्हाला इथेही कोणावर विश्वास ठेवायचा नाही आहे. तुम्ही तुमचं काम, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. जरी तुमच्यावर एखाद्या नवीन प्रोजेक्टची जबाबदारी आली असेल तरी पण तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी पार पाडण्याचा प्रयत्न करा, कारण तुमचे सहकारी असतील, तुमचे हितशत्रू असतील, ते तुमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न 100% करणार आहेत. तर इथे सावधान राहायचं आहे तुम्हाला. खूप म्हणजे खूप अलर्ट राहायचं आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या पेशन्स आणि ॲटिट्यूडची परीक्षा घेतली जाणार आहे. प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी एक परीक्षा असणार आहे, एक टेस्ट असणार आहे. म्हणजे वरिष्ठांकडून पण असेल, तुमच्या सहकारी मंडळींकडून पण असेल किंवा तुमची स्वतःचीच स्वतःसोबत परीक्षा असणार आहे. हा काळ खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. महिन्याच्या शेवटी तुमच्या जीवनामध्ये अचानक एखादं डिसिजन तुम्हाला घ्यावं लागणार आहे आणि त्यामुळे तुमची करिअरची संपूर्ण दिशा बदलणार आहे किंवा गोष्टी बदलतील. तर असं काही घडलं तर नक्कीच मला कमेंटमध्ये जरूर सांगा.
जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा काळ तुम्हाला वरवरून तर सर्व काही तुमचं नातं व्यवस्थित आहे असं वाटेल, इतरांना पण तुमचं नातं अगदी सुंदर आहे, खूपच प्रेमळ आहे असं वाटेल, परंतु आतमध्ये तुमचं जे नातं आहे ना त्याच्यामध्ये डिस्टन्स वाढलेलं तुम्हाला पण थोड्या वेळाने किंवा थोड्या दिवसांनी जाणवेल ती गोष्ट. म्हणजे तुमच्या नात्यामध्ये दुरावा वाढत चालला आहे, कारण तुम्हीही शांत आहात, तुमचा पार्टनरही शांत आहे. त्यामुळं जरी काही मिसअंडरस्टँडिंग झालेली असेल तर ती वाढत चाललेली आहे, ती कमी होत नाही आहे. कारण तुम्ही बोलत नाही आहे, तुम्ही संवाद साधत नाही आहे. तुम्हाला असं वाटतं की समोरच्याला मी बोललं तर त्यांनी तो काय रिॲक्ट करेल, आणि त्यांना पण सेम हीच भावना असणार आहे. त्याच्यामुळं तुमच्यामधील जे काही दुरावा आहे ते मिटण्यापेक्षा ते वाढत जास्त जाणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग इथे नात्याचा अंत पण होऊ शकतो. तुमच्यामधील हे जे काही सायलेन्स आहे ते सगळ्यात डेंजरस आहे, आणि तेच तुमचं नातं आतून खोकलं करत आहे किंवा आतून रिकामं करत आहे. लक्षात ठेवा, तुमच्या नात्यातील एखादं हिडन ट्रूथ समोर येण्याची पण दाट शक्यता आहे, आणि त्याच्यामुळे परमनंट तुम्ही इमोशनली डिस्टर्ब पण होऊ शकतात. मग इथे थोडंसं पहिल्यापासूनच सावधान राहा किंवा तुमचं मन प्रिपेअर करा ह्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि असं काही घडलं तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, कारण विवाह जुळण्याचे जास्त चान्सेस आहेत. तुम्हाला खूप वेगवेगळे प्रस्ताव येतील, आणि विशेष करून तुमच्या मनामध्ये बऱ्याच दिवसांपासून एखादी व्यक्ती आहे घर करून बसलेली, सो तुम्हाला धाडस होत नाही आहे घरच्यांशी बोलायला, तर आत्ताच ती वेळ आहे. नक्कीच तुम्ही तुमच्या घरच्यांशी बोला आणि सांगून टाका सगळं काही. मग एखाद्या वेळेस त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येईल, आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत नक्कीच विवाह बंधनामध्ये अडकू शकता. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना खूपच बिझी असलेला असणार आहे, कारण तुम्हाला काही नवीन प्रोजेक्ट्सवर काम करायला मिळेल. विशेष करून तुमच्या आवडत्या विषयाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काहीतरी करून दाखवायला संधी मिळणार आहे. सोबतच तुमच्या डोक्यामध्ये काही प्लॅन्स असतील, काहीतरी तुम्हाला एक परफॉर्मन्स द्यायचा असेल, प्रोजेक्ट्स वर्क करायचं असेल, तर तिथे पण तुम्हाला अगदी योग्य ती मदत मिळणार आहे. आणि जे कोणी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत ॲडमिशनसाठी, तर त्यांना पण खूप चांगले परिणाम मिळतील. विशेष करून विदेशासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर होतील प्रयत्न, पण डॉक्युमेंटेशनमध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, तर तिथे तुम्ही काय असतील ते प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. आणि स्पर्धा परीक्षेची जे कोणी तयारी करत आहेत तर त्यांना त्यांच्या जिथे तुम्ही अभ्यास करतात तिथे काही डिस्टर्बन्स येऊ शकतो, किंवा एक मेंटॉर असेल ते थोडंसं चेंज करून पाहू शकतात. तुम्ही अभ्यासाची पद्धत बदलून पाहू शकतात, म्हणजे तुम्हाला पाहिजे तसे परिणाम अजूनपर्यंत जर मिळालेले नसतील तर इथून पुढे ते मिळू शकतात, पण प्रयत्न तुम्हाला अजून जास्त वाढवावे लागणार आहेत. महिला वर्गाला काळजी करणारा हा महिना आहे, कारण मानसिक त्रास वाढण्याची शक्यता आहे. एखादी चिंता तुम्हाला या महिन्यामध्ये सतत त्रास देईल. घरामधील व्यक्तींबाबत एखादी छोटंसं काहीतरी काळजी करणारं तुम्हाला लक्षात येईल, किंवा कोणाकडून तरी ती बातमी तुम्हाला कळेल, आणि त्यामुळे तुमचं मन स्थिर राहणार नाही. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल, शारीरिक आरोग्यावर पण होईल आणि मानसिक आरोग्यावर पण होईल. आणि विशेष करून तुम्हाला काहीतरी तुमचं मन सांगत आहे पण तुम्ही ते ऐकत नाही आहात. काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची पाळी तुमच्यावर येणार आहे घराबाबत, कुटुंबाबाबत, आणि घरातील एखाद्या व्यक्तीची तब्येत पण बिघडू शकते, आणि त्यामुळे ती जबाबदारी तुमच्यावर अजून जास्त पडणार आहे. आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये तुम्ही स्वतःला विसरून बसाल. त्याच्यामुळेच मी म्हटलं की काळजी करणारा हा महिना आहे, तर आत्तापासूनच थोडेसे प्रिपेअर्ड राहा त्या गोष्टीसाठी. ज्येष्ठ व्यक्तिवर्गासाठी मात्र काहीतरी नवीन करून दाखवणारा हा महिना आहे. आता तुम्ही म्हणाल कसं, तर बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे. एखादं कन्सल्टिंगमध्ये असेल किंवा वेगळं काहीतरी असेल, तुम्हाला स्वतःचं छोटंसं नवीन स्टार्ट करायचं होतं, स्टार्टअप बिझनेस वगैरे, तर नक्कीच करू शकतात. तसे तुम्हाला संधी मिळतील. सोबतच तुम्ही नकळतपणे तुमच्या घरातील व्यक्तीचं मन दुखवू शकतात जस्ट बोलण्याने. तुमच्या मनामध्ये तसं इंटेन्शन असणार नाही, पण तुम्ही सहज बोलाल काही गोष्टी, पण त्याच्यामुळे तुमचं घरातील एखादी व्यक्ती हर्ट होऊ शकते, आणि त्याचा तुम्हाला पुन्हा त्रास होईल की तुमच्यामुळे ते हर्ट झालेले आहेत. सो त्याचा परिणाम तुमच्या मनावर होईल. आणि विशेष करून या महिन्यामध्ये थोडीशी इनसिक्युअर जे फील असतं ते तुम्ही करणार आहात, कारण कुटुंबामध्ये काही दुरावा आल्यासारखं तुम्हाला वाटेल, किंवा बोलण्यामध्ये दुरावा अबोला आल्यासारखं तुम्हाला वाटेल. काही तुमचे मतभेद राहतील कुटुंबातील व्यक्तींसोबत. मग इथं थोडंसं तुम्हाला स्वतः संवाद साधून सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर करायच्या आहेत. लक्षात, तुम्हाला आरोग्याच्या बाबतीमध्ये थकवा, चक्कर येणे किंवा झोपेचे त्रास होतील, तर इथं तुम्हाला काळजी घ्यायची आहे. कौटुंबिकदृष्ट्या पाहिलं तर घरामध्ये एखादं धार्मिक कार्य होण्याची
खूप शक्यता दिसत आहे आणि सध्या तुम्हाला ती गरज पण आहे, कारण घरामध्ये अचानक प्रॉपर्टी संदर्भामध्ये काही वादविवाद होऊ शकतात. तर इथं तुम्हाला समंजसपणे मध्यस्थाची भूमिका पण घ्यायची आहे. सोबतच घरातील वातावरण पुन्हा पहिल्यासारखं पॉझिटिव्ह राहण्यासाठी, शांत राहण्यासाठी तुम्हाला स्वतःला काहीतरी पाऊल उचलायचं आहे आणि धार्मिक कार्य करा. एखादं होम हवन तुम्ही करू शकतात, म्हणजे निगेटिव्हिटी जी आहे ती संपूर्णपणे दूर होईल. तुमच्यासाठी काही शुभ तारखा मी सांगत आहे. 3, 6, 9, 15, 18, 24 आणि 27 या तारखेला तुम्ही कोणतंही नवीन काम सुरू करू शकतात. एखादी महत्त्वाची डील असेल, निर्णय असतील तुम्ही घेऊ शकतात. आर्थिक कुठं इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर करू शकतात. नक्कीच चांगले परिणाम मिळण्याची दाट शक्यता असते. आता तसंच काही अशुभ तारखा आहेत ते पण मी तुम्हाला सांगते, तिथं तुम्हाला काळजी घ्यायची आहे. 4, 8, 13 आणि 22 या तारखेला विशेष करून नात्यांमध्ये काही गैरसमज होण्याची शक्यता असू शकते किंवा घरामध्ये काही वाद होतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तीकडूनच तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. तर या दिवशी जे काही घडतं ते शांतपणे पाहायचं आहे, रिॲक्ट करायचं नाही, कारण गोष्टी वाढत जाऊन पुन्हा नुकसान तुमचंच होईल. तुमच्यासाठी शुभ रंग आहे गुलाबी, पांढरा आणि निळा. तुमच्यासाठी शुभवार आहे शुक्रवार आणि सोमवार. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 6, 9, 15 आणि 24 या तारखेचं मग तुम्ही वाहन नंबर प्लेट असेल त्याच्यामध्ये यूज करू शकता, मोबाईल नंबरमध्ये यूज करू शकतात किंवा तुम्हाला पासवर्ड ठेवायचा असेल कशाचा तर यूज करू शकता, कारण ते तुमच्यासाठी शुभ आहेत आणि त्याचे परिणाम तुम्हाला चांगलेच मिळतील. तुमच्यासाठी शुभ दिशा आहे पश्चिम दिशा. तूळ राशीचा स्वामी आहे शुक्र आणि त्यामुळे जर तुम्ही या महिन्यामध्ये कोणतेही निर्णय भावनाच्या आधारे घेतलात किंवा भावनात्मक निर्णय जर तुम्ही घेतलात तर प्रेमामध्ये धोका मिळेल, पैशामध्ये फसवणूक होईल किंवा नुकसान होईल, विश्वासघात होण्याची जास्त शक्यता आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही सगळ्यात जास्त विश्वास ठेवलात ना, तोच व्यक्ती तुम्हाला विश्वास तोडू शकतो तुमचा किंवा तुम्हाला तुमचा विश्वासघात करू शकतो आणि त्याच व्यक्तीकडून विशेष धक्का तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्यासाठी हा महिना खूपच सुंदर दिसत आहे, परंतु लक्षात ठेवा, प्रत्येक सुंदर चेहऱ्यामागे किंवा प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे एक सत्य, खोल सत्य लपलेलं असतं. तुम्ही जर या महिन्यामध्ये योग्य निर्णय घेतलात तर पैसा आणि प्रेम दोन्हीही तुम्हाला योग्य रीतीने मिळू शकतं, परंतु एक चुकीचा निर्णय तुमच्याकडून सर्व काही हिरावून घेऊ शकतो या महिन्यामध्ये. तर सावध राहा. तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि जर काही प्रश्न असतील तर नक्कीच खाली दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क साधू शकतात. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.